ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। धाराशिवच्या भूमपरंडामध्ये अतिवृष्टी झाली आणि आणखी पाऊस थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि शेतकरी या परिसरातला बर्बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतंय। आपण आता एका कांद्याच्या प्लॉटमध्ये आहोत आणि कांद्यामध्ये गुडघ्या इतकं पाणी जे आहे ते साठलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। भूमपरंडा या दोन्ही तालुक्यामध्ये 5000 हेक्टरच्या जवळपास कांद्याचं उत्पन्न शेतकरी घेतात। मात्र हे उत्पन्न जे आहे ते यावर्षी पावसाने मातीमोल केलेलं आहे। शेतकरी अक्षरशः नष्ट झालेला पाहायला आपल्याला मिळतोय। शेतकरी परेशानीत आहे। एकंदरीतच शासन ह्याला किती मात्र खर्च करून लावलेला कांदा सुद्धा आता गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये आहे। आता आपण भूम तालुक्यातील अंतरगाव या गावामध्ये आहोत आणि या कांद्याच्या पिकामध्ये गुडघ्या इतकं पाणी साठलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्याबरोबर शेतकरी सुद्धा आहेत। मला सांगा काय परिस्थिती एकंदरीत? पाऊस पडतोय, पाऊस थांबत नाहीये। पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही। जवळजवळ आता 20-25 दिवस झालं। रात्री तर 2 वाजल्यापासून अशी अतिवृष्टी झालेली आहे। त्यामुळं कांद्याचे फार मोठे नुकसान झालेले आहे। आमच्या गावातील म्हणण्यापेक्षा की भूमपरंडा वाशी तालुक्यातील भरपूर कांद्याचं नुकसान झालेलं आहे आणि एकरी जवळजवळ 20 ते 25 हजार रुपये एकरी खर्च येतो लागवडीसाठी आणि त्याचे बी आणि तुमचं मशागतीसाठी। लावणीचा एवढी जर खर्च असेल तर बाकी पुन्हा परत खर्च असतोच, पण 20-25 हजारापर्यंत आपल्याला लागवडीचाच खर्च असतो। आणि आता पूर्ण जेवढा कांदा लागलेला आहे एवढा आता पाण्याखाली गेलेला आहे। ही कांदा 1 रुपया पण आम्हाला माघारी मिळणार नाही। म्हणजे काय उपयोगच नाही याचा, कांद्याचा उपयोगच नाही। मोडून टाकावं लागते आता आपल्याला। आता दुसरंच ह्याच्यात काहीतरी करावं लागेल। आता दुसरं मोडून काहीतरी दुसरं पीक घ्यावं लागणार आपल्याला ह्याच्यात। शेतकरी आपल्याबरोबर आहेत, शेतकरी परेशानीत आहेत। आता काय करायचं हा प्रश्न आहे। काय करायचं? अहो काय सांगावं मी तर माझा काय तुम्हाला सांगू। अहो तुम्हाला असली परिस्थिती बेला पैसे नव्हतं। गाई इकली, गाय दारातली गाय 10,000 रुपयाला आणि 2-4 किलो बी आणलं आणि टाकलं आणि अहो ही बघा ही परिस्थिती। ही धनुआबानी तरी आम्हाला माहिती केलं ही असं तुमचं बघा काय ती आम्हाला काय माहिती सांगा। अहो एवढं नुकसान झालं। अवघा बघा माझी फाटकी पॅन्ट आहे हो का, चप्पल नाही, काय तुम्हाला सांगावं। आणि ही किती कांदा लावलेला आहे तुम्ही? एकरभर लावलाय, एकरभर एकरभर लावलाय आणि तुम्हाला तो 400 रुपये रोज दिला म्या। बाया भेटत नव्हत्या। आता मला बोलायला पण आहे ना एवढा कांदा पाहून काय उपयोग झालाय का? काय आता काय मागणी काय आता मागणी सरकारने द्यावा, या आमचं निदान हे खर्च द्यावा ना। 2 या एकर मध्ये किती कांदा निघतो तेवढे तरी आम्हाला द्यावा ना। आम्ही जगायचं कशावर असं माझं म्हणणं आहे। दुसरा काय करता व्यवसाय? दुसरा काय ही शेतीच करतोय। दूध पिळतो, दूध उलसक विकतो, पोटाला खातोय, एवढं दुसरं काय करतोय? बाकी काहीच नाही। बाकीचं काय शेतीच एवढीच। लेकरवाळ शाळेत आहेत ना, शाळेत आहेत। त्या शाळेत मार्क असताना पण आम्हाला पैसे भरावे लागतात। ही करावं लागतं, ती करावं लागते, काय सांगावं। अडचण आहे। मग अडचण भरपूर आहे आणि शासनाने उलचक लक्ष द्यावं ना। अंतरवली गावात कसली पाणी झाली। अहो समजा तळे पण आमचे फुटायला लागले, तळे पण खसून गेले। ते पुलाला धडकेलं पाणी मारण्याचं। सोयाबीन आहे का काय? सोयाबीन बी आहे। सोयाबीन तर गेली, सोयाबीन जाऊन पुन्हा उडीद बी गेला आणि ही कांद्याची परिस्थिती अशी झाली। म्हणलं कांद्यावर काहीतरी होईल, पण कांदा सुद्धा गेलं पावसाने, काहीच नाही राहिलं। किती वय आहे तुमचं? 75. पाऊस आलता का असा कधी? पाऊस कधीच मी झाला माझ्या कळताच पाऊस कधी झाला नाही साहेब। आणि अशी अतिवृष्टी झाली, सगळं उडीद गेलं, सोयाबीन गेली पाण्यात, कांद्याची ही परिस्थिती झाली। रडायला रानपोरा नाही शेतकऱ्याला। काय ह्याच्यावर जगायचं कसं आम्ही शेतकऱ्यांनी? कर्ज काढून एकतर असं शेतकरी काहीतरी खत बियाचं तरी पैसे ह्याचं खर्च केलेला पैसे निघतील का नाही ह्याच्यामधून? आता येतच नाही साहेब, कुठला खर्च? पाणीच गुडघेत करायला त्या कांद्यात येईन कसं? सरकारने 50,000 तरी एकर द्यावा शेतकऱ्याला, तेव्हा काहीतरी होईल, काहीतरी होईल। साहेबीनी पाण्यात उडीद गेलं, मार्केटला नेलं, त्याला मार्केट नाही, कुणी काढले त्याला, ते वापले जागेवरच, काही राहिलंच नाही शेतात। नदीच्या कडेने तर रानं खांदू गेली। ही माळावर आहेत साहेब आम्ही, तरी भी कंडिशन आहे। नदीच्या कडेला तर बघा काय झालंय ती, शेण कुशाल डोळे झाकूनच गप बसलेले।
कोण आलतं का पंचनामे? कोणी सुद्धा आलेलं नाहीत. तुम्हीच करा पंचनामा, आमच्याकडे त्या कागद भरून म्हणते. शेतकऱ्यांनी का कागदाचं घोडं नाचवायला लावायला लागले सरकार. तुम्ही किती कांदा लावता दरवर्षी? दरवर्षी 2-4 एकर कांदा असतो. बर, या वर्षी सगळं पाण्यात आहे. सगळा पाण्यात आहे कांदा. माझाच नाही, सगळ्या महाराष्ट्राचाच कांदा. आंतरवलीचा आहेच. भूम, परंडा, वाशी तालुक्यातलं सगळं पाण्यात आहे. आता काय शेतकऱ्याला उत्पन्न दुसरं काय सुद्धा नाही. आता रान खांदो गेली, ह्याच्या पुढे उत्पन्नच निघत नाही. म्हणजे सोयाबीन उडीद एवढाच उत्पन्न असतं. ह्याच्या पुढे साहेब उत्पन्नच निघत नाही. रानच खांदून गेली. ती रान कवा नीट व्हायची आणि कवा करायचं काय उत्पन्न. रान करताच येत नाही शेतकऱ्याला. अवघड आहे. अवघड शेतकरी मावळा ह्यात. सरकारने लक्ष द्यावं हे पूर्ण आमची एकच इच्छा आहे. तुमचं कुठे शेत? ही आमचं शेत आहे ना, शेतातच उभं आहेत आपण. काय झालं आता? काय झालं आता, राहिलंच नाही काही. जेवढं होतं तेवढं बी गेलं. एवढीच आशा होती आम्हाला एकतर कांद्याची. सोयाबीन बी गेलं, उडीद बी गेला. कर्ज काढून कस तरी कांद्याचं म्हणलं ह्याच्यावर काहीतरी भागल आपलं, पण ते बी गेलं. आता शेतकऱ्यांनी काय करायचं सांगा, तुम्हीच सांगा. आता सरकार काय आमच्याकडे बघतच नाही, एकतर लक्ष नाही सरकारचं. आम्हाला 5 एकर शेत आहे. हा, त्यात आमचा 2 एकर कांदा लावला होता. बाकीचं तर सगळं गेलं. म्हणलं कांद्यावर तरी भागन आमचं काहीतरी होईल, पण ते बी गेलं. आता एक तर सावकाराकडून कर्ज काढून धापात म्हणलं आता कांद्याचं होतेल आपलं, पण ते पण गेलं. काय करायचं शेतकऱ्यांनी? सरकार काय लक्ष देत नाही एकतर शेतकऱ्याकडे. काय मागणी काय आता सरकारने काय करायला पाहिजे तुम्हाला? सरकारने आमचं म्हणजे आता जे गेले ते गेले, पण ह्याची काहीतरी आम्हाला काय का होईना आमचा लाभ आमचं भेटावा ना. आता कसं आम्ही बी सुद्धा आम्ही उदाहरण आणलेलं आहे. बी सुद्धा उदाहरण आणलेलं आहे. ह्या टायमाला शेतकऱ्याकडे पैसाच कोणता असतो? पैसा कोणता उडीद झाला त्याला उडदाला भाव नाही. आता ते खत दुकानदाराचे पैसे तर द्यावे लागतील. पैसे तर द्यावे लागते ना. मग आता पैसे तर मागणारच आहे. त्याचं थोडी बुडले, हे बुडले शेतकऱ्याचं. आता सरकारने ह्याच्यावर काय तर विचार करावा. पंचनामे झाले नाही, पंचमी झाले नाही, काय नाही, कोणी आलेलं नाही आमच्याकडे. ह्या भूम तालुक्यामध्ये एका गावामध्ये अशी परिस्थिती आहे. आंतरवली गाव आहे आणि या भूम आणि परंड्यामध्ये जवळजवळ 5000 हेक्टरवरती ह्या कांद्याचं उत्पन्न घेतलं जातं. मात्र कांदा जी आहे ती पूर्णपणे बर्बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. शेतकरी विवंचनेत आहे. शेतकऱ्याला मदत पाहिजे, मात्र सरकार मदत कधी देणार हा प्रश्न निर्माण झालाय. कॅमेरामॅन विकीसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, भूम. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.